नमस्कार मित्रांनो. आज पीएम किसान योजना आणि संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनेचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. आता बऱ्याच शेतकऱ्याला पैसे पडले असतील, बऱ्याच पगारधारकाला पैसे पडले असतील, परंतु काही जणांना पडले नसतील. तर मित्रांनो, थोडासा वेळ काढा, कारण काय माहितीये का, 1-2 दिवस लागत असते पैसे पडायला. कोणाला आज पडते, कोणाला उद्या पडते, टप्प्याटप्प्याने 1-2 दिवसात पडत असते. परंतु आता जे संजय गांधी निराधार योजनेवाले मित्रांनो, त्याला 100% पैसे पडणार नाही. जर पैसे नाही पडले तर तुमची जर काही त्रुटी वगैरे असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन ती चेक करू शकता मित्रांनो. तहसीलमध्ये न जाता आता एक पर्याय सांगतो मित्रांनो, पीएम किसान वाल्यांना आणि संजय गांधी निराधार योजनेवाल्यांना सुद्धा. तर तुम्हाला काय करायचं माहितीये मित्रांनो, आता प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी शिबिर चालू आहे आणि त्या शिबिराचं नाव काय माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 अंतर्गत आता सध्या प्रत्येक तहसीलला काय केलेलं आहे, मंडळाच्या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता त्या शिबिरामध्ये तिथं जायचंय मित्रांनो तुम्हाला, आणि तुमचं पीएम किसान जर पहिले चालू होतं, तुम्हाला जर हप्ते बंद झाले असेल मित्रांनो, तर तिथं जाऊन तुम्हाला त्याची कंप्लेंट करायची. बाबा नेमकं कोण्या गोष्टीमुळे बंद आहे, काय काही कळलं नाही सर, आम्ही कृषी विभागाला गेलो होतो, तहसीलला पण गेलो, त्यांनी दोन्हीकडे पाठवलं, पण आम्हाला याचा वेळ लागला नाही, तर नेमकं आम्हाला हे चालू करून द्या. तर तुमची जी तक्रार असेल मित्रांनो ती नोंद करून घेतील. सगळे अधिकारी तिथे असणार आहे, त्या सगळे अधिकारी नोंद करून घेऊन तुमचं जे जर त्याच्या तिथं जर सोल्युशन मिळालं तर लगेच ते तुम्हाला चालू करून देतील किंवा पुढच्या ऑफिसला पाठवतील मित्रांनो. त्यामुळे ह्या शिबिरामध्ये जाऊन तुम्ही तुमचे पीएम किसान असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो मित्रांनो, जर हप्ते बंद झालेले असेल तर तुम्ही चालू करून घेऊ शकता. तसेच बाकीचे सुद्धा महसूल विभागाचे काम जे मित्रांनो 15 पर्यंत जवळपास 15 पेक्षा वर महसूल विभागाचे काम असतील मित्रांनो, ते तुमचे त्या समाधान शिबिरामध्ये काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे मित्रांनो, म्हणजे सोडवले जाणार आहे. तर ते नेमकं काम कोणते कोणते याच्या अगोदर व्हिडिओ बनवले मित्रांनो, ते व्हिडिओ नक्की बघा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.